नमस्कार. नमस्कार. हां. काय नाव तुमचं? रुही डांबरे. अच्छा अच्छा. काय त्रास आहे तुम्हाला? मला माझं सी सेक्शन झालं होतं, सिझरिंग. म्हणजे माझी डिलिव्हरी आत्ता झाली. आता हा 4था महिना म्हणजे 27 तारखेला पूर्ण होईल. पण मला इंजेक्शन दिलं होतं कमरेत, त्याने त्रास होतो आणि पहिल्यापासून मला वाताचा पण त्रास होता ओके. कमरेमध्ये. हां. पण मी आता इथे आल्यापासून म्हणजे माझ्या कझनने एका सांगितलं की इथे जा म्हणून, हां, म्हणजे राधा क्लिनिक म्हणून. हां. ते विजय सनप डॉक्टर चांगले आहेत असं. तर मी आली, माझे 5 ते 6 आता हे झालं. हां. पण मला खूप त्या मनाने 10% असं म्हणेन पण मी, हां. म्हणजे कमरेचा जो त्रास होता ना तो खूपच म्हणजे माझं कमी वाटतोय असं. म्हणजे मी जर असं विचारलं की तुम्ही इथे आलात त्यावेळेला तुमचा त्रास 10 आहे असं मानलं समजा, तर आता त्यातला त्रास किती उरलेला आहे? तसं म्हणेन तर खूपच कमी आहे. हां. असं मी 10 पैकी म्हणाल तर मी 9 पण म्हणेन, 10 पण म्हणेन. अच्छा, म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 90% आराम आलाय असं तुम्हाला हां, म्हणायचं खरं आहे. तर. म्हणजे 100% हो. आराम आला. तर नॉर्मली कसं आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर सी सेक्शन ज्यावेळेला सिझेरियन ज्यावेळेला करतो, तर त्यावेळेला काय होतं की भूल देण्यासाठी कमरेमध्ये इंजेक्शन दिले जातात. हो. आणि हे इंजेक्शनचे साईड इफेक्ट म्हणजे ऑल टाइम तुमच्या कमरेमध्ये ते दुखणं असतं. आणि मला वाटतं तुझ्या बाळाला घेताना सुद्धा तुला त्रास होत असेल, तू जास्त वेळ त्या हो, बाळाला. कारण मी फिडिंग करताना मला बसून द्यावं लागतं, तर त्यामुळे मला खूप पाठीतनं असं कला यायच्या. हां. मग ते कुठंतरी खूप बरं आहे बरं असं. आहे आता. हां. तर हे सिझेरियन झाल्यानंतर जो त्रास आहे, तर त्या त्रासाला औषधं गोळ्या हे काही पर्याय नाही, कारण नाही, बाळ कारण लहान बस असल्यामुळे हां, ते तुम्ही होणारच गोळ्या होतं. खाऊ शकत नाही, है की नाही? आणि ही जी बाह्य उपचार पद्धती आहे ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक स्टिम्युलेशननी तुमच्या सगळ्या कमरेवर आपण काम केलं आणि त्यातून तुमचा जो त्रास आहे, कंबरदुखीचा जो त्रास होता, तुम्हाला थोडा वेळ जरी बसलं तरी तुम्हाला सतत ते दुखणं असायचं. तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आता पूर्णपणे ते बरं झालं आहे असं तुमचं म्हणणं आहे, है ना? तर या बाह्य उपचार पद्धतीच अशा आहे की कोणत्याही औषधं गोळ्या न देता आपण पेशंटला ठीक करतो इकडे, कारण ही शरीरामध्ये सगळे पॉईंट्स आहेत, त्या पॉईंट्सला आम्ही स्टिम्युलेट केलं किंवा इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन दिलं, तर त्यावेळेला डेफिनेटली तुमच्या शरीरामध्ये जे काही दुखणं आहे ते दुखणं पूर्णपणे निघून जातं. तर मी असं विचारेन तुम्हाला की ह्या अशा ज्या ट्रीटमेंट आहे ह्या तुम्ही लोकांना काय सांगाल तुम्ही? मी तर नक्की सांगेन, म्हणजे गोळ्या घेणं हे कुठंतरी थांबवाच, कारण का आपण खूप गोळ्या घेतो, हे दुखलं ते दुखलं. पण हे पण करून बघा, खरंच खूप चांगलं आहे असं मला तरी वाटतं. ओके. पर्सनली असं मी सांगू शकते. खूप छान, खूप छान. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.